म्हणजे आमच्या ज्या चुका झाल्या त्यांनी त्या दादाने पूर्ण सांगितलेलं आहे. मी त्याला विरोधात नाही चाललो त्याला मी काय बोलावलं त्याने व्हिडिओ आणि ओम भाऊवर खूप जणांनी व्हिडिओ बनवले. आपल्यावर फक्त आतापर्यंत 2 व्हिडिओ झालेले. वहिनी बघितला का आमचा व्हिडिओ? पाहिला का? बरोबर बनवला ना व्हिडिओ? लग्नाला यायला ना. तर रोहिणी बोला. तुझ्या बहिणीसाठी तू काय घेतली? इकडं बघ, इकडं बघ, इकडं. आणि हे बघा माझा पुप्प्या असं खेळतो. हे बघा भांडी दे. पुट्टू. मला दुसरं काही घेतली. हे बघा आता हिला माझ्यापाशी घेतो मी. धर काय रोहिणी, रोहिणी धर. आता आज पण कर. आणि आपले रोज व्हिडिओ येणार मी हे तुमच्यासाठी करतोय, बाकी काही नाही. आणि टिट्ट्या बघा, आमच्या टिट्ट्याला पूर्ण आता आलेले. आमच्या टिट्ट्यानं आता आंबा पण खातो. ओ बाई हाय कर, हाय हाय कर, हाय कर. हे बघा किती मस्त हाय करती. नमस्कार कर. आम्हाला टिट्ट्याला इंग्लिश स्कूलमध्ये टाकायचं आहे. हां ओय तू सांगायला नाही तुझ्या बहिणीसाठी काय आणस? आहो ते आपण हे घेऊ ना कपाट ते हे काय ड्रेसिंग टेबल. ड्रेसिंग टेबल घ्यायचा का? कपाट आणि ड्रेसिंग टेबल मम्मी कडे टाकू. मम्मी मी तिकडे घेते कारण सकाळी तिकडे थोडं जवळ पडेल त्यामुळे. टिट्ट्या नमस्कार. राम राम करायला नमस्कार. आणि इथून काय रोहिणी ती तू साड्या आणल्या तिचं ब्लाऊज शिवायला टाकलं का नाही? टाकलं. टाकलं का? हो तिकडे टाकलं मम्मी कडे. रडत कोण तू रात्री झोपीत? बळजबरी रडत होती. मी झोपेत कधी रडले? पाहिलं तुला झोपेत कशाला रडू मी? जरी आई चावत होती मला. थांबा मी बॅक कॅमेरा लावतो. आणि मला त्याला काय वाटलं माहिती का, रामदादा फक्त पाठीमागचा कॅमेरा चालू करून बोलतो बरोबर. तर हे आतापासून नाही आहे, जेव्हापासून चॅनल चालू केलं का तेव्हापासून. म्हणून मी आज माझा फेस दाखवतो. काय करू? नमस्कार. म्हणजे आमच्या ज्या चुका झाल्या त्यांनी त्या दादाने पूर्ण सांगितलेलं आहे. मी त्याला विरोधात नाही चाललो त्याला मी काय बोलावलं त्याने व्हिडिओ बनवला ना, मी त्याच्यापासून मी माझ्या मनातून त्याला धन्यवाद बोलतो. कारण की आतापर्यंत मला रोस्ट कोणी केलेलं नाही, पहिल्यांदाच केलेलं आहे. त्यामुळे मी धन्यवाद बोलतो. राग दाखवला का? मागच्या कॅमेरावरून राग दाखवला, समोरून राग दाखव ना. हे बघा आता मी समोर आहे आणि याच्यानंतर समोरच राहणार आहे कॅमेऱ्याच्या पुढं. आणि त्याचं म्हणणं असं होतं की तू घरातल्या घरातच व्हिडिओ बनवतो, बाहेर बनवत नाही. आता आपले व्हिडिओ बाहेरचे आहे ना. आता बघू शकता तुम्ही खूप सारा पसारा झालेला आहे. आणि वहिनी काय झालं तुमचं पुण्याचं? कधी? आणि एका ताईची अशी कमेंट आलती की रोहिणी इकडे ये तू. आईला शांत झाली, आई आता बोलत नाही. हा मग का उड्या मारू? मारायला पाहिजे तर. हा रोहिणीला 10-15 दिवस आता तुम्ही माहेरीत राहू द्यायला पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर सांग आता. मम्मी सोबत 21 तारखेला जाणार आहे. कुठं? लग्नाच्या घरी. हा मम्मीकडे 21 तारखेला जाणार आहे. कशाला? लग्नासाठी ना. 21 तारखेला का? बर. आणि मग मी यांच्या सोबत जाऊ का राहायला पुण्याला? कशाला? मग तू तिकडे चालली मी इकडे जातो. जाऊ. हा वहीन या. त्यांनी 1 BHK केलं, एका पोती जागा केली. एक शब्दाने विचारल्याने तुम्ही चालता का? रसाची वाटी. रे बाप रे बाप रे बाप. पण तुम्हाला आता 4-5 दिवस गेले तुम्ही करमलं तुम्हाला. रोहिणीच्या साड्या बघितल्या का तुम्ही? मी म्हणलं शिव्या दिल्या, शिव्या दिल्या. आणि आता सकाळी आणि सकाळी तुमच्या दोघी जणीचं काय झालं?
मी ऐकत होतो सगळ्या गोष्टी तुमच्या. मला बोलत नाही, तुम्ही बोलता. हा, व्हिडिओ ते मस्करी होतं. आणि रामदादाला फक्त फुटेज पाहिजे. नाही हो, मस्करी. फुटेजचं काही नाही मित्रांनो, आपण काय तर बिग बॉसचा शो नाही आपला फुटेज घ्यायला. हे की बरं मला एक सांगा, आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बिग बॉस मध्ये कोण जिंकणार आहे? तन्वी कोलते. तुम्ही कोण? हा राकेश बापट. तन्वी कोलते. तन्वी का? आरवी का? मला रेवा वाटते, रेवा. शक्यच नाही. कस काय शक्य नाही? जस्ट आली. तन्वीचं फर्स्ट वीक पासून आतापर्यंत हे चालू आहे. बरं आम्ही एक छोटे क्रिएटर आहे, पण आम्ही तिकीट आम्ही आहे ना, सुद्धा भेटलेलं आहे. तन्वी कोलते जे आहे ना, आमच्या घरातले पूर्ण सपोर्ट करते ते बिचारे, कारण की तिचा गेम आहे. पूर्ण गेम आहे. फर्स्ट वीक पासून गेम आहे. फर्स्ट वीक पासून गेम आहे. बरं रोहिणी, आपल्याला भेटायला जायचंय का तन्वी कोलत्याला? माझ्या नशिबात मी खरं जाऊन भेटेल असं आलं तर. खरं जाऊन त्याताई भेटेल. आपला व्हिडिओ तर नाही बघणार, पण बाय चान्स जर आपला व्हिडिओ बाहेर आल्यानंतर जर त्यांनी व्हिडिओ बघितला, त्यांनी मेसेज केला, तो रिॲक्शन काय राहील? चेहऱ्याला हसू लवकर येणार नाही. कोण तसं म्हणेल? व्हायला पाहिजे, कारण की आपण काय लय मोठे सेलिब्रिटी नाहीये. अहो वहिनी, छोटे सेलिब्रिटी आहे. कोणती बी गोष्ट छोट्यापासूनच सुरुवात होत असती. जर रोहिणी तुला बिग बॉस मध्ये बोलेल, तू काय करशील? तुझं काय सांग एक, जाशील का नाही? एवढी चांगली संधी कशी सोडली? हुशार आहे मग रोहिणी, हुशार. वहिनी तुम्ही काय करसाल? हा एवढी चांगली संधी जातच नाही. तू आजूबाजूचा विचार केला का काही? याडावणीच करते तू काही, पण डायरेक्ट हा म्हणते. बिग बॉस रियालिटी शो एवढा मोठा मराठी बिग बॉस, त्याच्यामध्ये स्वतःला जायला संधी भेटली, कोणाला नाही आनंद जाणार? वापरू रोहिणी खूप दिसा लागली काय आज पायीच्याकडे जर माहेराला हा? एवढा मोठा कुणालाच एखादी साडी भारी भुरी. रोहिणीने काय केलं माहिती का? इकडे का आता खोलतो मी इकडे. आता रामचा धक्का आहे इकडे, भाऊचा धक्का नाही आज. रामचा धक्का आहे. बोल. हा तुला किती रुपयात साडी म्हणली ती? हा जा देणार आहे. हा तुम्ही आधी बी बोलले जा तुम्हाला काय काय बोललो? बोलायचं बोल. हा आता हे बघ, माझ्या हातानं कान धरते, उठबशा काढते, तुमच्या व्यवहारात पडणार नाही. 10 खोटं बोलण्यापेक्षा एक खरं सांगून मोकळं व्हायचं माणसानं. आता खरं बी विचारायचं नाही, खोटं बी विचारायचं नाही. एकच नियम नाही सांगितलं मला नवऱ्याला. काय सांग? अजिबात कोणाला बोलायचं नाही. 1000च्या आणू, 500च्या आणू, नवऱ्याला बोलायचं नाही. बायकोला. तुला साड्या नसल्या मला सांग, मी आणून देतो. कोणाला बोलाल तू असं? तुला मानवरा सांगे. तुला का? हा तुम्हाला थोडी. बरं. या पोराला बरं, बोलत तिथे नाही, त्या पोराला बोलत नाही. घे. वय तिकडे काय नाही. मी घ्या. घे ग, लेकरू एवढं जवळ यायला लागलं. आमच्या टिट्ट्याचे ध्यान आलं नाही का वहिनी तुम्हाला? हो का? दोन डायमंड बरं तू जेवण केलं, विचारलं का आम्हाला जेवण कर का काय? तुला 10 बार म्हणलं घे. मोबाईल घ्यायचा कोण? तिला सुट्ट्या लागेल्या आता. कोण आलता कोण? आज रोहिणी म्हणते जायचं माहेरी, जाऊ म्हणे थोडं आईला मदत करू. तर बघू, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की आपण आहे ना, आपण असं हे नाही करत. जर काम पडलं तुम्ही कधी बोला. तर आपण जाणार आहे आज. परत एक व्हिडिओ उद्या येणार त्यांचा, कशासाठी बोलेल मला माहित नाही. आता त्यांचं म्हणणं चालू आहे की तुम्ही कपाट घ्या, पण कपाट तिकडे बुक केलेलं आहे, तुम्ही बघा. मी म्हटलं चांगलं एखादं बघून करू, आहे की नाही? हा तर ग नवरी साड्या बघितल्या का वहिनी तुम्ही? हा नवरीचं पण पाहिलं. बघितल्या ना? चांगले का? बरं हे पसारा आता आवरून टाका. हा मला किचन आवरायचंय, गॅस घासायचे. तुला म्हणलं नाही ड्रेस घालत नको जाऊ. परत बोलायला लावते यार रोहिणी तुम्हाला. हे ड्रेस कुठून मागला? जेव्हा मागत झालं तेव्हा फेकून देईन ना. आज इतके मोठे ड्रेस आणले, नुसतं कपाटात ठेवायला आणले का? हे मी घालते. कधी? आज त्या साड्यावर मेकअप पण करणं पडन तुला, आता सांगलो. नाही ब्युटी पार्लर स्वतः करीन मी माझ्या हातात. नाही ना, नाही ब्युटी पार्लर म्हणले बेकार ते मेकअप छानसा मेकअप करायचं. नवरीपेक्षा भारी दिसली पाहिजे तू. करीन पण एकदम लाईट लाईट.
वहिनी सोबत आता वहिनी चालल्या ना ब्युटी पार्लर मध्ये, तू पण जाय. कशाला? कशाला चालल्या वहिनी? ते त्यांचे हेअर. हेअर धुवायला, केस धुवायला. हा हेअर स्पा. त्याच्यासाठी तू पण जाय आता, तुझे पण केस जरा बरोबर कट करून आण, व्यवस्थित राहत जाय. आता ह्या माझे पण केस गोष्टी मी मला केस- सांगणं पडन का? माझे केस कट करून आणले. मम्मीकडे गेलो तेव्हाच कापले ते. महिना झाला त्याला केस कापून. 2 महिन्याला 3 महिन्याला एकदा. आपला व्हिडिओचा टाइम आता चेंज करणार आहे आपण. खूप उशिरा येत आहे व्हिडिओ. आणि खूप जणांच्या कमेंट पण आल्या, दादा तुम्ही रोज व्हिडिओ सोडा, रोज व्हिडिओ सोडा. तर म्हटलं चला आज पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच. हे पा एवढी हुशार झाली, एवढी हुशार झाली. आलू नेती, अरे! भाजी करती. अरे आता बघ कशी रडते मित्रांनो. अरे अरे त्या बघा कशी रडते. खरंच मुली आहे ना, खरंच कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे मुलापेक्षा. म्हणजे आता जाऊ दे, ते नाही सांगत मी. चल तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तर आता एक आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आहे ना फक्त चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपले 50-50 हजार बघताय, 40,000 बघताय, पण सबस्क्राईब कोणी करायला नाही. एक रिक्वेस्ट म्हणून किंवा असं तुमच्याकडे माझं काहीतरी काम आहे असं म्हणून काहीतरी सबस्क्राईब करा. पटपट सबस्क्राईब करा. आपले लवकरच होणार आहे 1,10,000 सबस्क्रायबर तुमच्या आशीर्वादानं. तर चला.